आपले माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, त्याचप्रमाणे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यायजी आणि आमच्या लाडक्या कार्यसम्राट नगरसेविका राणीताई द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 13 जे आमचं सर्वात जुनं विठ्ठल रखुमाई मंदिर आपण जे मागे बघत असाल त्याच्या पटांगणात आपण जे वारकरी संप्रदायाचे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना सकाळपासून छास वितरण आणि तुळशी वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जोरात आयोजित केला जातो। साधारण आपल्याबरोबर मंदिराचे ट्रस्टी सुनील कदम देखील आहेत। त्याच्या म्हणण्याप्रमाणे साधारण 5000 लोक दिवसभरात येतात। सकाळी 7 वाजता आपण छास वाटप आणि तुळशी वितरणाचा कार्यक्रम असतो, तो दुपारी 2 वाजेपर्यंत कंटिन्यूस चाललेला असतो। हो, राणीताईंच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम झाला। त्यांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला, स्वतः व्यवस्थेकडे लक्ष ठेवलेलं। सकाळी 9 वाजता विठ्ठलाच्या चरणी त्यांनी आरती केली, पूजा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी तुळशी वाटप आणि छास वाटप कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि नंतर त्यांचा पालघरला दौरा असल्यामुळे त्यांना थोडंसं अर्जंटमध्ये रत्नाकर कोल्हापूर आम्ही गेल्या 17 वर्षापासून इथे तुळशी वाटप कार्यक्रम करतो आहे आणि बरोबर छास वितरणाचा आणि भाविकांचा प्रचंड प्रतिसाद असतो इथे जवळजवळ दिवसभर। हे वाटप तुम्ही आज करत तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही यांना तुळशी वगैरे देतो तर लोकांचा तो आनंद बघून बरं वाटतं। आणि मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आहे पूर्व मंडळाचा आणि मंदिराचा सभासद पण आहे। अनेक वर्षापासून आपल्या इथे ही परंपरा आहे, कार्तिकी असो आषाढी असो आपण बघू शकतात की बरेच भावक यात दर्शन करतात। मेन आपलं असं आहे की चरणस्पर्श आपल्या देवळामध्ये एक आहे आणि कुठल्याही वतीने आपण सर्वांसाठी एक देवाचा द्वार असा उभा असतो की सकाळी 5 ते आपली काकड आरती असते, दुपारी आपली 10 ते 12 भजन असतो, संध्याकाळी 5 ते 6 महिलांचा भजन असतं आणि रात्री 8 ते 10 कीर्तन। म्हणजे असं पूर्ण दिवस आमच्या इथे एक आनंदाचा उत्सव आपण पाहू शकतात दिवसभर। म्हणजे माणसांचं हे असतं, पब्लिकांचं असतं, आपण बघू शकतो तिथे छास वाटप आहे, तुळशी वाटप आहे, हे सगळे कार्यक्रम आपल्या इकडे एकाच ठिकाणी बोलताना आपण देवाच्या बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, तर त्या बाबतीत आपण इकडे तेव्हा हे करत असतो। माझं नाव सिमरन सुनील कदम आहे। आजच्या हा पवित्र दिवसात हे कार्यक्रम जे घेतलेला आहे तुळशी वाटपचा ते खूप छान, आम्हाला खूप आनंद वाटते आणि जगभर आज रामकृष्ण हरी गजर चाललेला आहे, तो आम्हाला खूप छान वाटते।